आमच्या घरी नाहीये पैशाचं झाड. त्या पैशाच्या जोरावरच तू तुझ्या सासरच्यांना कमी लेखतेस. हे असे पैसे माझ्या समोर फेकून ना तू हे सिद्ध केलेलं आहेस. जेव्हा बघावं तेव्हा पैसे दाखवत असतेस, नुसते पैसे जाळत असते. अजून काय? यू नो व्हॉट, मला काहीही सिद्ध करायची गरज नाही. मी ऍक्सेप्ट करते मी श्रीमंत आहे. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? आणि मला या गोष्टीची अजिबात लाज वाटत नाहीये. मी श्रीमंत आहे म्हणून मी खर्च करते आणि म्हणून मला या सुखसुविधा मिळतात. कळलं ना? आणि हो, आहेत माझ्याकडे पैसे आणि मी काय वाटेल ते करेन माझ्या पैशांचं. तुम्ही मला काही सांगायचं नाही. कळलं? व्हॉट डिड यू से? मी पैसा जाळते. हो हो, पैसे जाळतेस नाही तर काय, कोळशासारखे पैसे जाळतेस तू. ओके फाईन. मग आपण ना तुमचं म्हणणं खरं करूया. अरे काय बोलतेय ही मुलगी. शिट. रोहन, अरे विजव ते विजव. अरे काय करते ही मुलगी? पैसे जाळते. देवा, कुठली मुलगी आली आमच्या घरामध्ये? कळते का तुला? अक्कल नाहीये? वा, झालं तुझं समाधान झालं? ओ, बघितलं का तुमच्या लाडके सुनेनं काय केलंय? बघ रे रोहन, बघ. हा असा पैशाचा मास करायचा असतो का? अगं बाई, एक 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 पैसा कमवायला किती घाम काढावा लागतो याची कल्पना तरी आहे का तुला? हे असं करतात का? अरे पैसे कसे फुकटचे मिळतात म्हणून हे असे वाया घालवायचे का? बघा, बोला ना आता. हे तुम्हाला बरोबर वाटतं का? आता तुम्ही तिला पाठीशी घालणार आहात का सांगा? अधिरा, मला काय केलंस तू हे? अधिरा, अरे बाळा, व्यक्ती गरीब असो किंवा श्रीमंत, त्याला पैसे कमवायला कष्ट करावे लागतात. आणि तू आज हा पैसा जाळला, तुझ्या घरच्यांचा पैसा जाळलास तू. आता तुझ्या भावाला, तुझ्या घरच्यांना ते पैसे कमवायला कष्ट पडले नाहीत का? अगं, हा पैसा तुझ्या भावाच्या मेहनतीचा होता ना. ही किंमत केलीस तू त्याच्या कष्टाची. खरंच नाही. सॉरी. मला खरंच कळलं नाही मी काय करते. अगं, सॉरी म्हणून हे सगळे येणार आहे का परत? सासरा म्हणून मी तुझं जसं कौतुक करू शकतो ना, तसं तुला रागावू शकतो चुकीचं वागलीस तर.